तर आज आपण बघणार आहे पैशाची कार्ये. मानव पुरातन काळापासून पैशाचा वापर हा व्यवहारपूर्तीसाठी करीत आला आहे. त्यामुळे स्वतःचे व कुटुंबाचे उदरभरण, सामाजिक कार्य, आर्थिक कार्य, धार्मिक परंपरांची जोपासना, शैक्षणिक विकास इत्यादी सर्व बाबतीत पैसा या माध्यमाचा वापर करत आला आहे. त्यामुळे पैसा त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवनात चैतन्य प्रदान करण्याचे कार्य करीत असतो. या पैशाची कार्ये खालीलप्रमाणे विभागली गेलेली आहेत. तर प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, अनुषंगिक कार्य आणि इतर कार्य अशामध्ये विभागली गेलेली. प्राथमिक कार्यामध्ये 2 कार्यांचा समावेश होतो. एक विनिमयाचे माध्यम आणि दुसरं आहे मूल्यमापनाचे परिमाण. तर पहिल्यांदा आपण बघणार आहे प्राथमिक कार्य. याच्यामध्ये विनिमयाचे माध्यम. तर विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करणे हे पैशाचे मूलभूत कार्य होय. वस्तू विनिमयात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून पैशाची विनिमयाचे माध्यम म्हणून निर्मिती झाली आणि पुढे पैसा म्हणून विविध वस्तूंचा वापर सुरू झाला. पुरातन काळात व्यापार अस्तित्वात आल्यानंतर माणसाच्या गरजा वाढत गेल्या. गरजांचे स्वरूप आणि त्या पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आकाराने आणि मूल्याने कमी अधिक असत, त्यामुळे वस्तूंचा विनिमय करण्याची अडचण निर्माण झाली. मानवाने ही अडचण पैसा या माध्यमाची निर्मिती करून दूर केली. पैसा म्हणून सर्वसामान्यपणे समाजाला मान्य होईल अशा वस्तूंचा वापर करण्यात येऊ लागला. त्यातून वस्तूचे उपयुक्ततेनुसार मूल्य पैशात ठरवून विनिमय केले जाऊ लागले. पैशाची निर्मिती आणि विनिमय माध्यम म्हणून त्याचा वापर एवढ्यापुरता या अवस्थेची व्याप्ती राहिली नाही, कारण पैसा माध्यमामुळे वस्तूची देवघेव सहजपणे होऊ लागल्याने व्यवहाराचे आणि व्यापाराचे प्रमाण वाढले. त्यामुळे समाजात खरेदी करणारा, विक्री करणारा आणि घाऊक व्यापारी असे वर्ग अस्तित्वात आले. पैशाच्या माध्यमाचा वापर करून मालाची खरेदी आणि विक्री करण्यासाठीची स्वतंत्र ठिकाणे, ज्याला आपण विपणी किंवा मार्केट म्हणतो, अस्तित्वात आली. तसेच आठवड्याचे बाजार भरू लागले. त्यामुळे व्यवहारांना गती मिळून विनिमय माध्यमासाठी पैसा म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आकारात आणि स्वरूपातही बदल झाला. आधुनिक काळात पैसा या वस्तूचे कार्य विनिमयाचे माध्यम इतक्यापुरते मर्यादित न राहता शिक्षण, सामाजिक सेवा, संशोधन, तंत्रज्ञानाचा विकास, दूरसंचार, करमणूक, प्रवास, सौख्य, स्वकल्याण, सुखप्राप्ती, वेळेचा सदुपयोग, वैद्यकीय सेवा मिळवणे, कला, क्रीडा आणि संगीत क्षेत्राचा वापर इत्यादी प्राप्तीसाठी करणे शक्य झाले. प्राथमिक कार्यामध्ये पैशाचे दुसरे कार्य आहे मूल्यमापनाचे परिमाण. पैशाचा वापर विनिमयाचे माध्यम म्हणून करण्यापूर्वी वस्तू व सेवांचे परिमाणात मूल्य ठरवावे लागते. वस्तू आणि सेवांचे मूल्य त्याच्या परिमाणाच्या प्रमाणात ठरविल्यामुळे त्याचा पैशाचा वापर करून विनिमय करणे आणि हस्तांतरण सोयीचे होते. जसे धान्याचे मूल्य क्विंटल किंवा किलोत सांगतात, कपड्याचे मूल्य मीटरमध्ये, सोने चांदी अन्य धातूचे मूल्य किलोत किंवा ग्रॅम प्रमाणे सांगतात. पातळ पदार्थ उदाहरणार्थ दूध, खाद्यतेल यांचे मूल्य लिटरप्रमाणे किंवा किलोत सांगतात. एसटी प्रवासाचे मूल्य किती किलोमीटर प्रवास करता त्या परिमाणात सांगितले जाते. लाकूड, दगड यांसारख्या घनपदार्थांचा भाव घनफुटात सांगितला जातो. मूल्य परिमाणात दर्शवल्यामुळे खरेदीदारास वस्तूची खरेदी करणे आणि विक्रेत्यास वस्तूचा भाव परिमाणात सांगून विक्री करणे व किंमत वसूल करणे सोपे होते. वस्तूचे भाव हे विशिष्ट परिमाणात किंवा भावात ठरल्यामुळे पैशाच्या बदल्यात विनिमय घडणे सोपे होते. वस्तू विनिमयाच्या अवस्थेत अशा प्रकारे विशिष्ट परिमाणात वस्तूचे भाव ठरविणे अडचणीचे होते. विनिमय माध्यम नसल्यामुळे किती वस्तूंच्या बदल्यात किती वस्तू देणे हे ठरविणे अडचणीचे होते. त्यात काही वस्तूंचे भाग करणे, दुहेरी संयोगाची अडचण किंवा संग्रह करण्याची अडचण इत्यादी अडचणी होत्या. त्यामुळे पैसा अस्तित्वात आला. पैशाने विनिमयातील सर्व अडचणी दूर केल्या.
वस्तूचे भाव परिमाणात ठरविणे आणि विनिमय करणे सोपे बनले. अशा प्रकारे वस्तूचे मूल्य परिमाणाच्या प्रमाणात ठरवल्यामुळे विनिमयाचे कार्य प्रभावी बनते. विनिमय कार्य कमी वेळात आणि कमी श्रमात पार पाडणे शक्य होते. तसेच विनिमय कार्यात विश्वासार्हता येते. त्यातून व्यापार व्यवहारात, उत्पादनात, रोजगारात वाढ होते. बाजारपेठांचा विकास होते आणि पर्यायाने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास होणे शक्य होते. तसेच पुढे आपण बघणार आहे पैशाची दुय्यम कार्य. दुय्यम कार्यामध्ये पहिल्यांदा येतं ते मूल्य साठवण्याचे साधन. पैशाद्वारे मूल्य संचयन किंवा मूल्य साठवण्याचे कार्य केले जाते. संचयन किंवा साठवण ही भविष्य काळासाठी असते आणि अशी साठवण किंवा संचयन वर्तमान काळात करावी लागते. त्यामुळे वर्तमान काळात संपत्ती म्हणून अस्तित्व असणाऱ्या वस्तूंचे संचयन केले जाते. अर्थात पैसा म्हणून मूल्य संचयन किंवा संग्रहित केल्या जाणाऱ्या वस्तूंचा विचार भविष्यकाळाच्या दृष्टीतून केला जात असल्याने वर्तमान काळात संग्रहित केल्या जाणाऱ्या वस्तू टिकाऊ असल्या पाहिजेत. म्हणजेच त्या वस्तू नाशवंत असू नयेत अथवा त्याचा दर्जा अगर गुणवत्ता काळाच्या ओघात कमी होऊ नये. पैशाकडून मूल्य संचयनाचे काम केले जात असल्याने जिंदगी किंवा मालमत्ता या दृष्टिकोनातून पैशाकडे पाहिले जाते. तसेच संचयित मालमत्ता किंवा पैशात रोखता हाही गुण असावा की ज्यामुळे त्याचा वापर केव्हाही भविष्यात सोयीनुसार करता येईल. वस्तू विनिमयाच्या अवस्थेत पैशाचा शोध लागून व्यवहारासाठी विनिमय माध्यम लाभल्यानंतर मूल्य स्वरूपात संग्रहित किंवा संचय न करता येणारा पैसा कालबाह्य ठरत गेला. सुरुवातीस पैसा म्हणून वापरली जाणारी पाने, फुले, कवड्या, दगड, शिंपले इत्यादी पैसा लवकर कालबाह्य ठरला. धातू रूपात पैसा प्रकट झाल्यानंतर संग्राह्यता वाढली. त्यात मूल्य संचयनाची प्रचंड ताकद होती. नंतरच्या काळात व्यवहारात आलेली नाणी, कागदी चलन आणि पतचलन इत्यादींची मूल्य म्हणून असणारी संग्राह्यता अधिक स्वीकारली गेली. पैशा स्वरूपात लोक नाणी, चलन, सोने, चांदी इत्यादींचा संग्रह करतात कारण त्यात अधिक रोखता असते. रोखता म्हणजे काय तर लिक्विडिटी आपण त्याला म्हणतो. म्हणजे ज्याचं पैशामध्ये लगेच रूपांतर होतं असं. जसं की सोन्याचं पैशामध्ये लगेच रूपांतर होतं. यालाच म्हणतात की त्याची रोखता अधिक आहे. त्या मानाने बँकातील मुदती ठेव मूल्य संचयन करीत असल्या तरी त्यात रोखता कमी असते. अन्य मालमत्ता म्हणजेच जमीन, घर, वाहने इत्यादी जिंदगी स्वरूपात मूल्य संचय करणारी असली तरी त्याची रोखता फार कमी असते. त्यांचे हस्तांतर ताबडतोब करता येत नाही. बँकातील ठेवी, भाग आणि कर्जरोखे, दागदागिने, मूल्यवान खडे इत्यादींद्वारे मूल्य संचयन करता येते असले तरीही त्यातही रोखतेचे प्रमाण कमी असते. एकंदरीत पैसा म्हणून वस्तूचे रोख रकमेत करता येणारे रूपांतर अगर सुलभपणे करता येणारे हस्तांतर ही दोन प्रकारची वैशिष्ट्ये आढळणाऱ्या पैशाचा म्हणून संग्रह करण्याकडे व्यक्तींचा कल असतो. त्याच्यानंतर जे कार्य आहे ते आहे पैशाचे स्थानांतर. पैशाचे किंवा संपत्तीचे स्थानांतर करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. पैशाचे स्थानांतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज करता येते. पैशाचे स्थानांतर आधुनिक काळात धनादेश, बँक ड्राफ्ट, तारेने पैसे पाठवणे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दुसऱ्या शाखेतील खात्यावर पैसे भरणे इत्यादींद्वारे करता येते. पैसा किंवा संपत्तीच्या स्थानांतरात मदत करणे हे पैशाचे एक महत्त्वाचे कार्य होय. त्याच्यानंतर दुय्यम कार्यामध्ये तिसरं जे येते ते आहे विलंबित देणी देण्याचे कार्य. पैशाच्या विनिमयाचे माध्यम म्हणून विकास झाल्यानंतर व्यवहार हे पैशाच्या परिमाणात प्रकट करणे सुलभ झाले. त्यातून हिशेब ठेवण्याची पद्धत विकसित झाली. याचा परिणाम म्हणजे भविष्यकाळात पूर्ण होतील असे व्यवहार करणे सोपे झाले. याचाच अर्थ उधारीचे अथवा कर्जाचे व्यवहार पैशाच्या परिमाणात प्रकट करणे आणि त्यानुसार ते पुढील काळात किंवा भविष्यकाळात पूर्ण करणे शक्य झाले. म्हणजेच उधारीचे व्यवहार वाढले तसेच संस्थांना कर्जाचे व्यवहार करणे सुलभ झाले.
अशा प्रकारे पैशाच्या कार्यात विलंबित देणी भागविण्याच्या कार्याची भर पडली. या कार्यामुळे मानवाला उधारी आणि उसनवारीचे व्यवहार करणे, त्याद्वारे आपल्या गरजांची पूर्ती करणे शक्य झाले. तसेच उद्योग आणि व्यापाऱ्यांना भविष्यकाळात देणी भागविता येतील असे व्यवहार करता आल्याने उत्पादनाच्या प्रमाणात आणि सेवात वाढ करणे शक्य झाले. अशा रीतीने प्राथमिक आणि दुय्यम कार्य आपण बघितलेली आहेत पैशाची. त्याच्यानंतर पैशाची तिसरा जो प्रकार येतो ती आहेत आनुषंगिक कार्य. याच्यामध्ये पहिल्यांदा येतं राष्ट्रीय उत्पन्नाचे उत्पादन घटकात वाटप करणे. आधुनिक काळात उत्पादन कार्य आणि त्यासंबंधीची कार्ये हजारो शिक्षित व्यक्ती आणि मजुरांच्या मदतीने पार पाडावी लागतात. तसेच त्यात जमीन मालक, भांडवलदार आणि उद्योजक वर्गाची मदत होते. या सर्वात राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे हे पैशामुळे शक्य होते. दुसरं जे आहे ती खर्चाची सीमांत उपयोगिता ठरविणे. पैशामुळे विविध वस्तू अगर उत्पादनाची सीमांत उपयोगिता ठरविणे शक्य होते. तिसरं जे आहे ते आहे पतपैशाचा आधार. ही सगळी आनुषंगिक कार्य आहेत. त्याच्यामध्ये तिसरं आहे पतपैशाचा आधार. पैसा हा पतपैशा निर्मितीचा मूलभूत आधार होय. व्यापारी बँकांना पैशामुळे ठेवी व बचती गोळा करणे आणि त्यातून कर्ज देणे आणि या कार्यातून पतपैसा निर्माण करणे शक्य होते. आनुषंगिक कार्यामध्ये चौथं येते संपत्तीत एकसारखेपणा व रोखता आणणे. विविध स्वरूपात असणाऱ्या संपत्तीत एकसारखेपणा आणि रोखता राखणे पैशामुळे शक्य होते. त्याच्यामध्ये शेवटचं जे आहे ते इतर कार्य. याच्यामध्ये गतिमानता, निर्णय सुलभता, तसेच कर्जे परतीची क्षमता राखणे, भांडवलात रोखता बाळगणे आणि क्रयशक्ती राखणे ही कार्ये सर्व पैसा करीत असतो. अशा रीतीने आपण आज पैशाची कार्य बघितलेली आहेत.